नीट पुनर्परीक्षेत यशस्वी आयुष्याचा निरंजन डावखरे यांच्या हस्ते सत्कार. नीट पुनर्परीक्षेत 544 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुंब्र्यातील आयशा अनिसीचा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयशाच्या जिद्दीचं कौतुक करत तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठीही शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डावखरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरण गंभीर असल्याचं सांगत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नसून दोषींवर कठोर कारवाई होईल असं स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांच्या हितासाठी झालेल्या आंदोलनाची दखल घेण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. तसंच दोषींना जलद शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या माध्यमातून प्रक्रिया गतिमान करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक पावलं उचलत असल्याचा दावा करत त्यांनी सार्वजनिक परीक्षा अधिनियम 2024 अधिक प्रभावी करण्यासाठी सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचंही नमूद केलं. आंदोलनासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना डावखरे यांनी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई सुरू असून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं सांगितलं. या विषयात राजकारण न करता विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं. सत्कारानंतर आयशा अनीस हिने देखील माध्यमांशी संवाद साधला. पहिल्या परीक्षेत आपल्याला 592 गुण मिळाले होते. पुनर्परीक्षेची वेळ आल्यानंतर शासनाने या प्रकरणात कारवाई सुरू केल्यानं आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि 544 गुणांसह यश मिळवल्याचंही तिनं सांगितलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना योग्य असल्या तरी शासनावर विश्वास ठेवून अभ्यासावरही लक्ष केंद्रित करावं असं आवाहन तिने केलं. आयशाचं यश हे केवळ तिच्या कुटुंबाचं नसून संपूर्ण मुंब्रा आणि ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगत कठीण परिस्थितीतही आत्मविश्वास कायम ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी असं डावखरे यांनी नमूद केलं. यावेळी आयशाच्या कुटुंबियांसह मुंब्रा कोसा मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकही उपस्थित होते. टप्प्याटप्प्याने त्याला राजकीय वळण हे देण्यात आलं. निश्चितपणे पेपर लीक हा जो विषय आहे हा गंभीरच आहे आणि याच्याबद्दल जे सुधार आहे किंवा जे आता याच्यामध्ये रेग्युलेशन्स केले पाहिजेत ते माननीय मोदीजींच्या माध्यमाने आता येणाऱ्या कॅबिनेटमध्येही त्याच्या संदर्भातला निर्णयही झाला. तर याच्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टीला आळा बसेल असा विश्वास मला आहे आणि विद्यार्थ्यांच्या करिअर बरोबर विद्यार्थ्यांच्या फ्युचर बरोबर कुठल्याही पद्धतीची तडजोड केली जाणार नाही हे मोदीजींनी आणि केंद्र शासनाने निश्चितपणे दाखवून दिलं. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात शिवसेनेची ठाण्यात निषेध रॅली. दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज ठाण्यात जोरदार निषेध रॅली काढली. या रॅलीत ठाण्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, पालक यांच्यासह शिवसैनिकही उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी हातात तिरंगा निषेधाचे फलक घेत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या हा एकच आवाज यावेळी घुमला. पेपरफुटी प्रकरणानंतर राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी या संघटनेनं गेल्या 25 दिवसांपासून आंदोलन सुरू केलं. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही पाठिंबा दिला. मात्र दिल्ली सरकारी यंत्रणेनं सोनम वांगचुक यांना बळजबरीनं ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केलं. मात्र आंदोलनकर्ते विद्यार्थी ठाम राहिल्यानंतर 20 जुलै रोजी बेछूट लाठी हल्ला केला. केंद्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात देशाचं संतापाचं वातावरण असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. यावेळी या रॅलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, शहर प्रमुख अनिश गाढवे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शहाजी खुसपे, माजी नगरसेवक मंदार विचारे, समन्वयक संजय तरे
उपजिल्हा संघटिका ॲडव्होकेट आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, शहर संघटिका प्रमिला भांगे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, राजश्री सुर्वे, नंदा कोथळे, विभाग प्रमुख रमेश शिर्के, तुषार रसाळ यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसंच विद्यार्थी देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या आंदोलनात ठाण्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सरकारचा निषेध केला. भर पावसात आंदोलकांनी हातात फलक घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दिल्लीतील आंदोलनावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला. या निषेध रॅलीची सुरुवात चिंतामणी चौकापासून करण्यात आली. त्यानंतर पुढे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ या रॅलीची सांगता करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त ठाण्यात विशेष मुलांची विशेष दिंडी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून किरण नागती यांच्या पुढाकाराने विशेष मुलांच्या विशेष दिंडीचं आयोजन काल दिव्यांग कला केंद्र अभिनय कट्टा या ठिकाणी करण्यात आलं होतं. या विशेष दिंडीचं आयोजन यावेळी दिव्यांग कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी साकारलेले विठ्ठल रखुमाई हे या दिंडीत नेहमीच आकर्षण ठरले. दरवर्षी दिव्यांग मुलांसोबत मोठ्या संख्येने या दिंडीत ज्येष्ठ तसंच बालक आणि पालक सर्वच मोठ्या संख्येनं सहभागी होतात. यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष, शिवसेना ठाणे जिल्हा सचिव विलास जोशी देखील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णू नागती यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली. प्रेम कार्तिके विशेष प्रेम कार्तिके आदित्य प्रतिष्ठान ठाणे आणि दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून आपण दरवर्षी गेली 10 वर्ष बघतोय की विशेष मुलांची विशेष दिंडी त्याचं आयोजन केलं जातं. खरं तर आपण नेहमी असं म्हणत असतो आणि आपण अनुभवतो सुद्धा, आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो वारकरी जात असतात आणि पंढरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवतरल्याचं एक वातावरण असतं. तीच पंढरी कुठेतरी माणसातल्या विठ्ठलाला नमन करण्यासाठी इथे अवतरलेली असते. या दिव्यांग कला केंद्रातलाच एक विठुराया ज्याने साकारलेला असतो, रखुमाई असते. अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरण असतं. विभागातले अनेक महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील या दिंडीमध्ये सहभागी होतात. याच्या मागचं एकच कारण असतं की माणसातल्या देवाला आपण ओळखलं पाहिजे आणि माणसातल्या देवाला जेव्हा आपण ओळखू तेव्हा मला असं वाटतं समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतायत, समाज कंटकांच्या मानसिकतेला कुठेतरी आपल्याला हात घालता येईल आणि त्याच्यासाठी या दिंडीचं प्रयोजन आपण करतो. आणि त्यांना सुद्धा एक आनंद मिळतो, कारण त्यांना जेव्हा विठ्ठल साकारलेला आमचा गौरव असतो तेव्हा त्याला असं वाटतं की अरे म्हणजे दैवत्व त्यांच्यामध्ये आहे, हे सुद्धा इथे कुठेतरी आम्ही अनुभवतो. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असून शेतकरी कर्जमाफी, वीज बिल माफी, पीक विमा, सिंचन आणि जलशिवार यांसारख्या योजनांद्वारे त्यांना दिलासा देण्याचं काम सुरू असल्याचं सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. ठाण्यात आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची भूमिका मांडली. यावेळी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेलेही उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत शेलार यांनी कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार सातत्यानं निर्णय घेत असल्याचं सांगितलं. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही विविध योजनांद्वारे लाभ मिळणार असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीची घोषणा केली असून महिला सक्षमीकरण, सिंचन, जलशिवार आणि पीक विमा योजनांमुळे ग्रामीण भागाला मोठा आधार मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नीट पेपर लीक प्रकरणावर बोलताना शेलार यांनी केंद्र सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही, या प्रकरणाची चौकशी सुरू असून सीबीआयकडून कारवाई करण्यात येत असल्याचं सांगितलं.
आंदोलक विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारनं योग्य ती पावलं उचलली असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ नये म्हणून वेळेत निर्णय घेण्यात आला. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार संवेदनशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर टीका करताना शेलार यांनी त्यांची भूमिका दुटप्पी असून मराठी अमराठी वादाला खतपाणी घालण्याचं काम ते करत असल्याचं नमूद केलं. उबाटा आणि मनसे हे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसंच आमचा वडापावला प्रामाणिक आहे असंही त्यांनी सांगितलं. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींची सरकार गंभीर दखल घेईल आणि त्यावर उपाययोजना केली जाईल असंही शेलार यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मोहन भागवत यांच्याविषयी बोलण्याइतकी माझी औपत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सोनिया गांधी यांच्या संदर्भातील प्रश्नावर त्यांनी सोनिया गांधी यांनी संसद भवनात येऊन संबंधित विषय मांडावेत असं मत व्यक्त केलं. मला वाटतं तो कायदा कठोर कारवाईचा आणि कडक शिक्षेचा येणार आहे संसदेने. त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टींची स्पष्टता होईल, कारण सरकार यात कोणी दोषी असेल किंवा कोणालाही दोष करण्याचा स्कोप असेल त्या सगळ्या विषयात कडक कारवाई आणि कठोर कायदे करणार. सर, आपण जेव्हा यापूर्वी 2014 पूर्वी जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा अशी सिंचन घोटाळा असेल किंवा महाविकास आघाडी सरकारच्या आताच्या काळामध्ये प्रकरण घडली तेव्हा आपणही राजीनामे मागितले होते सरकारचे. अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी एक मोठी रॅली काढली होती. आता जेव्हा हे अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं नुकसान होते, भविष्याचं नुकसान होते, अशा वेळी एक वाटत नाही का नैतिक जबाबदारी म्हणून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आणि जर हे प्रकरण संपू शकत नाही. संसदेच्या पटलावर याची चर्चा करायला सरकार तयार आहे. नाही, पण ज्या प्रकारे 28 दिवस मान्सूनने उपोषण केलं, विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं, एक राजीनामा नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामाने हे सगळे प्रश्न सुटत असतील तर एका व्यक्तीचा राजीनामा आणि इतर विद्यार्थी त्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्य याच्यामध्ये एक राजीनामा घेऊ शकत नाही कसं? संसदेच्या पटलावर याची चर्चा होती. देशभरात नीट पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेची केंद्र सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली असून परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह करण्यासाठी ऐतिहासिक पावलं उचलली आहेत. या निर्णयाचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करत केंद्र सरकारच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा जाहीर केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांचं हित आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य हे केंद्रातील एनडीए सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं सांगितलं. जंतर मंतरसह देशभरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकार सातत्यानं सकारात्मक संवाद साधत असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचीही केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी रुग्णालयात जाऊन चर्चा केली. त्यानंतर वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी नमूद केलं. पेपर लीक सारख्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून दोषींना 10 वर्षांपर्यंतच्या कठोर कारावासासह 10 कोटींपर्यंत दंडाची तरतूद असलेलं विधेयक लवकरच संसदेत मांडलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र सरकार या ऐतिहासिक निर्णयाचं मनापासून स्वागत करत असून राज्यातील विद्यार्थ्यांचे अधिकार, भवितव्य आणि गुणवत्तापूर्ण परीक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यास पूर्णपणे कटिबद्ध असल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स अकाउंटवरून पोस्ट करून स्पष्ट केलंय.